सो हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू इम्पल्स बॅच. मुलांना आजच्या सेशनमध्ये आपण लाईन आणि प्लेनचा वन शॉट रिव्हिजन करतोय फॉर एमएसटी सीईटी. पहा रे, वेटेज जर का तुम्ही पाहाल ना, एमएसटी सीईटी साठी लाईन आणि प्लेनचा जो वेटेज आहे दॅट इज अराउंड 8 मार्क्स. 8 मार्क्ससाठी हा बेसिकली टॉपिक विचारला जातो. 4 क्वेश्चन्स याचे विचारले जातात. वेटेज वाईज तर खूप चांगला टॉपिक आहे ॲक्च्युली. हा टॉपिक कॉन्सेप्च्युअल आहे, मोठा टॉपिक वाटेल मे बी तुम्हाला. खूप सारे कॉन्सेप्ट्स आहेत आणि या टॉपिकची खासियत अशी येणार आहे की टॉपिक मध्ये जर का तुम्हाला सुरुवातीच्या गोष्टी व्यवस्थित समजल्या ना, तरच मग तुम्ही या टॉपिक मध्ये पुढे पुढे जाऊ शकता. काही जणांना कदाचित जर का लाईन आणि प्लेन हा टॉपिक डिफिकल्ट वाटत असेल तर त्याचं रिझन मी तुम्हाला हे सांगतो. तो जो स्टार्टचा पॉईंट असतो ना, स्टार्टवाला पॉईंट, तो स्टार्टवाला पॉईंट जर का तुम्ही नीट नसेल केला ना, तर भलेही पुढे किती एफर्ट लावा, ओके, पुढच्या कॉन्सेप्ट्सवरती किंवा पुढच्या आर्टिकल्सवरती, तो तुम्हाला समजणारच नाही. सो या कॅटेगरीचा हा टॉपिक आहे की स्टार्टिंगच्या आर्टिकल्सवरती थोडंसं जास्त टाइम इन्व्हेस्ट करा आणि नंतरचे आर्टिकल भले डिफिकल्ट असतील बट ते कमी टाइममध्ये यायला लागतात जर का सुरुवातीचे आर्टिकल्स तुम्हाला व्यवस्थित समजले तर. हा अशा टाईपचा हा लेक्चर आहे यार, सॉरी अशा टाईपचा हा टॉपिक आहे. सो गाइज स्टार्ट करतो पहा मी विथ आर्टिकल नंबर 1. इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू गिवन पॉइंट अँड पॅरलल टू गिवन वेक्टर. पहा आता आपल्याला लाईनचा इक्वेशन डिफाईन करायचं, लाईन इन अ स्पेस, ओके, हे आपल्याला डिफाईन करायचं. 1-2 मिनिटासाठी असा विचार करायचा आहे की लाईन डिफाईन करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात आपल्याला. हे पहा, लाईन स्पेस मधली लाईन, ओके, स्पेस मधली लाईन डिफाईन करण्यासाठी पासिंग पॉईंट लागतं, बरोबर ना. समजा तुम्हाला सांगितलं की यार या डायरेक्शन मध्ये लाईन ड्रॉ करा, सो किती पण लाईन ड्रॉ करू शकता ना तुम्ही या डायरेक्शन मध्ये, समजतं का. से फॉर एक्झाम्पल या डायरेक्शन मध्ये लाईन ड्रॉ करायची, अरे इन्फायनाइट लाईन्स ड्रॉ करू शकतो आपण इथे या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये, येस ऑर नो. बट पासिंग पॉईंट पण मग तितकंच गरजेचं आहे. लाईन डिफाईन करण्यासाठी पासिंग पॉईंट तितकंच गरजेचं आहे. सो 2 गोष्टी इथे फिक्स लागतात यार. लाईन डिफाईन करण्यासाठी एक पासिंग पॉईंट लागतो आणि एक डायरेक्शन लागतो. पासिंग पॉईंट इथे, ओके, डायरेक्शन से फॉर एक्झाम्पल अशी, सो लाईन फिक्स झाली, इथूनच पास झाली पाहिजे याच डायरेक्शन मध्ये. सो लाईन इज डिफाईन्ड नाव. आणि ज्यावेळेस लाईन डिफाईन केलेली असते ना, म्हणजे ज्यावेळेस लाईन फिक्स झालेली असते ना, मग त्यानंतर त्या लाईनचं आपण इक्वेशन फाइंड करू शकत असतो. एखादी गोष्ट डिफाईन झाल्यानंतरच त्याचं आपण इक्वेशन फाइंड करू शकतो मुलांना. येस, आता मी इथे काय करतोय पहा. आर्टिकल कसं आहे पहा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट अँड पॅरलल टू अ गिवन वेक्टर. बघा, से फॉर एक्झाम्पल लाईन पासेस थ्रू धिस पॉइंट अँड अवर लाईन इज पॅरलल टू अ वेक्टर कॉल्ड ॲज बी बार. एक वेक्टर आहे बी बार, त्याला ना आपली लाईन पॅरलल आहे, बरोबर. यार आता हे असं ना, याला पॅरलल म्हणजे अशी लाईन आली पाहिजे का रे. म्हणजे मला असं वाटतं बहुतेक आपली लाईन अशी आहे का, अशी आहे का आपली लाईन. येस, या पॉईंट मधून पास झाली पाहिजे त्या डायरेक्शन मध्ये, त्या लाईनला पॅरलल, त्या वेक्टरला पॅरलल अशी लाईन बेसिकली आपल्याला इथे डिफाईन करायची. हा येस, डिफाईन केली. मी काय म्हणतो, हा जो पॉईंट आहे ना, लेट दिस पॉईंट बी से ए, म्हणजे या पॉईंटचा जो पोझिशन वेक्टर असतो ना, तो असतो ए बार, स्मॉल ए बार. समजलं का, त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर गाईज इट इज स्मॉल ए बार. म्हणलं यार ठीक आहे, चलो ओके. पुढे पाहता, आता गंभीर विषय हा आहे की यार इक्वेशन कसं डिफाईन करायचं असतं लाईनचं. नीट समजून घ्या. काय लाईनचा इक्वेशन डिफाईन कसा होतो, कोणताही कर्वचा इक्वेशन कसा डिफाईन होत असतो माहिती का. त्या कर्ववरती एक पॉईंट अज्युम करायचा असतो, एक रॅन्डम पॉईंट, कुठे पण त्या कर्ववरती ना मुलांना एक रॅन्डम पॉईंट अज्युम करायचा असतो आणि त्या पॉईंटला एक्स किंवा वाय बोलायचं असतं, ओके. पण त्या पॉईंटला मी इथे आता आर बोलणार आहे, आर, आणि त्या पॉईंटचा जो पोझिशन वेक्टर आहे दॅट इज आर बार. हे पहा, एखाद्या कर्वचा, कोणत्याही कर्वचा इक्वेशन कसा शोधत असतो माहिती का. त्या कर्ववरती एक पॉईंट अज्युम करायचा असतो, त्या पॉईंटला एक्स किंवा वाय बोलायचं असतं, बट ते कार्टेशियन मध्ये, बरोबर. पण वेक्टर मध्ये त्या पॉईंटला बोलायचं असतं आर. आर स्टँड्स फॉर पोझिशन वेक्टर, जसं एक्स अँड वाय स्टँड्स फॉर कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट, बरोबर ना. एक्झाम्पल इथे दाखवतोय पहा, लक्षात आहे. समजा तुम्हाला सेंटर दिलं गेलं से फॉर एक्झाम्पल एच कॉमा के, आणि या सर्कलचा रेडियस दिला गेला से फॉर एक्झाम्पल आर. सर्कलचं इक्वेशन कसं शोधत असतो आपण, ज्याचा इक्वेशन शोधायचा आहे त्याच्यावरती एक पॉइंट कन्सिडर करायचा रॅन्डमली कुठे पण, अँड कन्सिडर दॅट पॉइंट एज एक्स कॉमा वाय. त्या पॉइंटला एक्स कॉमा वाय बोलायचं. आता तो एक्स कॉमा वाय वाला जर का इक्वेशन तुम्ही बनवलं ना, तर तो समजून घ्यायचं की तो सर्कलचा इक्वेशन आहे. मला असं वाटतं की हा जो डिस्टन्स आहे ना, हा डिस्टन्स आर आहे ना, मग मी असं लिहू शकतो डिस्टन्स फॉर्म्युला, दोन पॉईंट मधला डिस्टन्स काय असतो रे, अंडर रूट ऑफ एक्स मायनस ऑफ एच होल स्क्वेअर, बरोबर ना. x2 मायनस x1 होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 होल स्क्वेअर, म्हणजे y मायनस ऑफ k होल स्क्वेअर, बरोबर की नाही. अँड दॅट इज इक्वल टू आर आहे ना इथे, दोन्ही साईडला स्क्वेअर कराल, काय बनतो तुम्हाला x मायनस ऑफ h होल स्क्वेअर प्लस गाईज y मायनस ऑफ k होल स्क्वेअर, अँड दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. येस ऑर नो. तर हा सर्कलचा इक्वेशन झाला, समजतं तुम्हाला, हा सर्कलचा इक्वेशन झाला. सो गाईज इन अ सिमिलर वे
ज्याचं इक्वेशन फाइंड करायचं असतो त्याच्यावरती एक पॉईंट अज्युम करायचा असतो आणि कन्सिडर दॅट पॉईंट एज एक्स किंवा वाय, बट ते कार्टेशियन फॉर्ममध्ये असतं तसं. पण वेक्टर फॉर्ममध्ये कन्सिडर दॅट पॉईंट एज से फॉर एक्झाम्पल आर, त्या पॉईंटच्या पोझिशन वेक्टरला आर बार बोलतो आम्ही. मग एक्स किंवा वाय मध्ये इक्वेशन काढा असं बोललो होतं ना मी तुम्हाला. मग सिमिलरली इथे आर मध्ये इक्वेशन काढा, आरच्या फॉर्म मधला इक्वेशन काढा मुलांना, आरच्या फॉर्म मधला इक्वेशन शोधा, नाही का. मला असं वाटतं हा बी बार असेल तर हा लॅम्डा बी बार लिहू शकतो ना रे मी. तो बी बार जर का असेल तर याला मी लॅम्डा बी बार लिहू शकतो डेफिनेटली. बी बार आहे, मग हा काय बी बार पेक्षा मे बी थोडासा मोठा असेल, 1.1 टाइम्स मोठा असेल तर हा 1.1 टाइम्स बी बार, बरोबर ना. हे दोन वेक्टर पॅरलल आहेत की नाही, हा वेक्टर आणि हा वेक्टर आहे पॅरलल आहेत. सो याला मी लॅम्डा बी बार असे लिहू शकतो. हे समजून घ्या तुम्ही इथे. आता म्हणायचं काय मला, हा होता ए बार, हा होता ए बार, हा होता लॅम्डा बी बार आणि हा आहे आर बार. बाय युजिंग ट्रायंगल लॉ ए बार प्लस लॅम्डा बी बार इज इक्वल टू आर बार ना. सो गाइज आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्डा टाइम्स बी बार. सो गाइज दिस इज द इक्वेशन, वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाइन. या लाईनचा वेक्टर इक्वेशन आहे. दिस वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाइन पासिंग थ्रू ए बार अँड पॅरलल टू अ वेक्टर हुज डायरेक्शन रेशो इज गिवन बाय बी बार. यस, जरा 2 मिनिट विचार करा की इक्वेशन करत काय असतो. इक्वेशन करत काय असतो, कोणत्याही यार गोष्टीचा, कोणत्याही कर्वचा इक्वेशन करत काय असतो. कोणत्याही कर्वचा इक्वेशन मुलांना त्या कर्ववरच्या इन्फायनाइट पॉईंटचा इन्फॉर्मेशन देत असतो आपल्याला, इन्फॉर्मेशन देत असतो इन्फायनाइट पॉईंटचा. समजा एक्सच्या जागी जर का तुम्ही काहीतरी टाकलं, समजा 3, 4 समथिंग काहीतरी टाकला, तर ऑटोमॅटिकली तो वायचा व्हॅल्यू देतो. एखादं इक्वेशन असतं जसं की 2x + 3y इज इक्वल टू 7. एक्सचा व्हॅल्यू जर का 0 टाकला तर ऑटोमॅटिकली वायचा व्हॅल्यू मिळतो की नाही काही ना काही. येस ऑर नो. सो सांगायचं मला हे यार की इन्फायनाइट व्हॅल्यू किंवा इन्फायनाइट पॉईंट बद्दलचा इन्फॉर्मेशन तो आपल्याला देत असतो. ओके, म्हणजे एक्सचा कॉर्डिनेट टाकला तुम्हाला तर ऑटोमॅटिकली वायचा कॉर्डिनेट मिळून जातो. म्हणजे त्या एखाद्या कर्ववरतीचे इन्फायनाइट पॉईंट्स तो आपल्याला देत असतो तो इक्वेशन. ओके, हा पण इक्वेशन तेच करतोय का खरंच, बघायचं का जरा. पहा बरं, तुम्ही लॅम्डाच्या जागी वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाका, मी तुम्हाला सांगतो. ओके, पहा लक्ष द्या. लॅम्डाच्या जागी वेगवेगळ्या इन्फायनाइट व्हॅल्यूज तुम्ही टाका. समजा लॅम्डाच्या जागी जर का तुम्ही 0 टाकला, एक 2 मिनिटासाठी अज्युम करा, लेट लॅम्डा इज इक्वल टू 0. लॅम्डाला जर का मी 0 टाकलं तर आर बार इज इक्वल टू ए बार येईल की नाही. अरे म्हणजे या लाईनवरचा या पॉईंटचा इन्फॉर्मेशन मिळाला. म्हणलं ठीक आहे. लॅम्डाच्या जागी 1 टाका, 1 म्हणजे एक्झॅक्टली एवढा म्हणजे हा पॉईंट मिळेल आपल्याला. पहा लॅम्डाच्या जागी 1 टाकलं तर ए बार प्लस बी बार ना, ए बार प्लस बी बार इथेपर्यंतच आहे ना. म्हणजे बेसिकली हा वाला पॉईंटचा पोझिशन वेक्टर मिळतो आपल्याला. लॅम्डाच्या जागी जर का 2 टाकला, 2 म्हणजे समजतं का 1 + 1 2 म्हणजे हा यावाला पॉईंटचा इन्फॉर्मेशन मिळेल किंवा या पॉईंटचं पोझिशन वेक्टर मिळेल असं समजा ना तुम्ही इथे. लॅम्डाच्या जागी जर का -1 टाकला, हे पहा -1 टाकला तर हे बी बार होता ना, मायनस बी बार म्हणजे असा उलटा इकडे. ओके, म्हणजे ए बार मायनस ऑफ लॅम्डा बी बार, बरोबर. म्हणजे बेसिकली या पॉईंटचा इन्फॉर्मेशन मिळतो यार आपल्याला. लॅम्डाच्या जागी जर का 0.1 टाकला ना, 0.1 समजतं का, 0.1 जर का टाकला तुम्ही, सो गाइज ए बार प्लस 0.1 बी बार म्हणजे एकदम थोडंसंच रे पुढे, म्हणजे याला पॉईंटचा इन्फॉर्मेशन निघतो यार. म्हणजे त्या लाईनवरतीच्या मुलांना इन्फायनाइट पॉईंटचा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल, प्रोव्हाइडेड तुम्हाला तो लॅम्डाचा व्हॅल्यू माहिती पाहिजे किंवा लॅम्डाच्या इन्फायनाइट व्हॅल्यूसाठी इन्फायनाइट पॉईंट्स तुम्हाला मिळून जातील त्या लाईनवरतीचे. येस ऑर नो. सो असा विषय आहे पहा इथं. क्लिअर आहे गाईज. सो हा जो आहे ना, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्डा बी बार. पहा मी सुरुवात फार हळू करतोय बरं, हे मे बी तुम्हाला इथे नोटीस झालं असेल, कारण की मला माहिती आहे ऑलरेडी मी लेक्चरमध्ये सांगितलं स्टार्टिंगमध्ये की स्टार्टिंगचा कंटेंट जितकं तुम्ही व्यवस्थित कराल ना तितकं तुम्ही पुढे फास्ट जाऊ शकता. ओके, आणि हा सेशन पण मी थोडासा मोठाच घेईन कदाचित. ओके, तर होऊ द्या, 1.5 तास झालं तर 1.5 तासाचा काही लोड नाही, कारण की टॉपिकचं वेटेजेस इतकं आहे ना की 2 तास जरी झाला तरी वर्थ. ओके, so guys r bar is equal to a bar plus lambda b bar. r bar is equal to a bar plus lambda b bar. Okay, is the equation of that line in a vector form. Vector form मधला इक्वेशन आहे. आता तुम्ही म्हणाल कार्टेशियन फॉर्म मधला काय इक्वेशन आहे मग. हे बघा, काय कार्टेशियन फॉर्म मधला इक्वेशन कसं करायचं असतं कन्वर्ट. तुम्हाला डेरिव्हेशन कोणी विचारणार नाहीये, पण हा प्रोसेस समजून घेणे हे महत्वाचं आहे, इव्हन फॉर एंट्रन्स एक्झामिनेशन. हे जर रब करतो मी सर्व. ओके, परत स्टार्ट करतो बाबा, परत ड्रॉ करतो हे सर्व. बघा रे बाबा, तर हा ना रे ए बार आहे गाईज, दिस इज ए बार. ओके, त्याच्यानंतर असा आपला इथे आर बार होता, बरोबर ना, तो आपला आर बार होता. अँड हा जो होता हा वाला पोर्शन दॅट वॉज लॅम्डा बी बार, आणि बी बार हा एक असा एक काहीतरी वेक्टर होता.
बरोबर. आणि आपण असं क्लेम केलं होतं की वेक्टर इक्वेशन ऑफ दिस लाईन, हा आपला जो लाईन आहे त्याचा वेक्टर इक्वेशन आर बार इट वॉज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. हे असं आहे पहा मुलांना. तो जो पासिंग पॉईंट आहे ना ए बार, त्याला मी x1 y1 z1 लिहितोय कार्टेशियन मध्ये. कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ दॅट पासिंग पॉईंट बी x1 y1 z1. मग मी आर ला, हे पहा आर बी दी एनी पॉईंट ऑन द लाईन ना. आपलं काय ठरलं होतं रे, जसं इक्वेशन फाइंड करायचं असतो त्याच्यावरती कोणता तरी एक पॉईंट कन्सिडर करायचा असतो अँड कन्सिडर दॅट पॉईंट ॲज एक्स कॉमा वाय कॉमा इथे झेड बोलतो कारण की 3 डायमेन्शनल स्पेस आहे, बरोबर. सो आर बारला मी असं लिहू शकतो का एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के इज इक्वल टू ए बारला काय लिहू शकतो रे मी, ए बारला पहा ना मुलांना तुम्ही x1 आय प्लस y1 जे प्लस z1 के असं लिहू शकतो प्लस लॅम्बडा टाइम्स हे बा बी बार जो आहे ना, बी बार म्हणजे तुम्हाला समजतं का एक लाईन आहे त्या लाईनचा बेसिकली डायरेक्शन रेशो येतो किंवा आपल्या लाईनचा डायरेक्शन रेशो असं समजा तुम्ही. कारण की दोन लाईन जर का पॅरलल असतील तर दोघांचे डायरेक्शन रेशो असे पण सेमच असतात. लेट डायरेक्शन रेशो ऑफ बी बार बी से फॉर एक्झाम्पल ए आय प्लस बी जे प्लस सी के. हे बी आणि हे बी वेगळं आहे बरं, ए बी सी डायरेक्शन रेशो आहेत त्याचे. ओके. सो बी बारच्या जागी मुलांना मी इथे ए आय प्लस बी जे प्लस सी के असं लिहू शकतो. पहा होतं काय सांगतो मी तुम्हाला, हा जातो तिकडे. ओके. तिकडे एक्स मायनस ऑफ x1 इंटू आय प्लस y minus of y1 into j plus z minus of z1 into k and that is equal to इकडे पहा lambda times ai plus bj plus ck बनणार आहे. हे i वाला आणि हा i वाला कंपेअर केलं पाहिजे ऍक्च्युअली तुम्ही. सो x minus of x1 इट शुड बी इक्वल टू lambda times a. पण हा i वाला आणि हा i वाला इथे कंपेअर केलं पाहिजे. सिमिलरली हा j वाला म्हणजे y minus of y1 into j इज इक्वल टू इकडे काय lambda into b into j आहे ना, म्हणजे lambda into b केलं पाहिजे. इथला के वाला आणि इथला के वाला कंपेअर केलं पाहिजे. z मायनस ऑफ z1 इट शुड बी इक्वल टू काय सी के, सॉरी लॅम्बडा टाइम सी के. सो सी लॅम्बडा असं लिहितो मी इथं. मग आता होतं काय माहिती का, x मायनस ऑफ x1 डिवाइड बाय a इज इक्वल टू लॅम्बडा ना रे. ओके. y मायनस ऑफ y1 डिवाइड बाय b इज इक्वल टू अगेन लॅम्बडा ना. सिमिलरली काय z मायनस ऑफ z1 डिवाइड बाय c इज इक्वल टू लॅम्बडा अगेन. सो लॅम्बडा 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 तर सेमच आहे ना. म्हणजे तिघांना इक्वेट करू का मी, तर तिघांना इक्वेट करू का. सो गाईज इथे मी लिहितोय Cartesian form of equation of a line. Okay, x minus of x1 divided by a it is equal to y minus of y1 divided by b is equal to z minus of z1 divided by c is equal to lambda. हे असं करायचं असतं. x minus x1 by a is equal to y minus y1 by b is equal to z minus z1 by c is equal to lambda some constant. a b c हे काय असतात, लाईनचे डायरेक्शन रेशो असतात आणि x1 y1 z1 हे काय असतात, लाईनचा पासिंग पॉईंट असतो. ओके. टर्मिनॉलॉजीज क्लिअर असला पाहिजे. पहा हे पासिंग पॉईंट असतं, आपलं पासिंग पॉईंटचं कोऑर्डिनेट असतं आणि हे जे खाली दिलेलं आहे ना, हे खाली दिलेलं मुलांना लाईनचं डायरेक्शन रेशो असतं. लाईनचं काय असतो, तो डायरेक्शन रेशो असतो यार. येस स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. क्लिअर. तर या दोन गोष्टी आपल्याला इथे पाहिजेत, कार्टेशियन फॉर्म लाईनचा आणि लाईनचा वेक्टर फॉर्म. वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म हे दोन्ही गोष्टी इथे रिक्वायर्ड आहेत पहा लाईनच्या इक्वेशनमध्ये. तर जाऊ पुढे. सो आय होप तुम्हाला आतापर्यंत गोष्ट व्यवस्थित समजलेलं आहे. आता तर पुढचं आर्टिकल पहा मुलांना. आता काय, इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट्स. म्हणजे काय पहा, लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड करायचं आहे. असं लाईन जो की यार 2 पॉईंट म्हणून पास होतं, म्हणजे कोणते तरी 2 पॉईंट्स त्यांनी दिलेले आहेत. से फॉर एक्झाम्पल इफ दिस पॉईंट बी से 2,3,4 आणि हा जो पॉईंट आहे ना दुसरा पॉईंट, हा पॉईंट समजा 1,4,5 असं आपण इथे अज्युम करतोय. येस. तर पहा आता या लाईनचा जो इक्वेशन आहे आपल्याला तर माहिती आहे, लाईनचा वेक्टर फॉर्म काय असतो, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. आता जिथे की ए बार म्हणजे पासिंग पॉईंट असतो, आता इथे आपल्याकडे 2 पासिंग पॉईंट्स आहेत, तर मी हा पण पासिंग पॉईंट घेऊ शकतो म्हणजे 2i प्लस 3j प्लस 4k. ओके, असं पण घेऊ शकतो. प्लस लॅम्बडा टाइम्स इथे मला बी बार लिहायला लागणार आहे. येस. हे पहा मुलांना, पासिंग पॉईंट तर तो पण घेऊ शकतो बरं. म्हणजे काय रे, आय प्लस 4j प्लस 5k. सो पासिंग पॉईंट तर मी तो पण घेऊ शकतो इंटू लॅम्बडा बोला किंवा कोणता अदर कॉन्स्टंट बोला, काही हरकत नाही इथे. इंटू लॅम्बडा. ओके. इंटू लॅम्बडा इंटू बी बार करायला लागतं. बी बार म्हणजे लाईनचा डायरेक्शन रेशो. ओके. हा जरी पासिंग पॉईंट घ्याल किंवा हा जरी पासिंग पॉईंट घ्याल, फरक काहीच नाही पडणार आहे. भले ते इक्वेशन वेगवेगळे दिसतील तुम्हाला, बट ते याच लाईनला रिप्रेझेंट करतील. आपण पहिले एक काम करूया, आपण हे बी बार काढूया नाही का. आता पहा, बी बार म्हणजे काय रे, या लाईनचा डायरेक्शन रेशो. लेट दिस पॉईंट बी से ए, हा पॉईंट बी बोलतोय मी. ए बी बार काढा बरं. इथे पण अगेन ए बी बार काढा किंवा बी ए बार काढा, काही फरक नाही पडत. ए बी बार म्हणजे हा डायरेक्शन, बी ए बार म्हणजे बेसिकली हा डायरेक्शन. आणि तुम्हाला माहिती लाईन तर बेसिकली दोन्ही डायरेक्शन मध्ये एक्सटेंड होत असते. येस.
सो ए बी बार म्हणजे काय मुलांना, बी बार मायनस ऑफ ए बार. दॅट मीन्स हे मायनस आहे ना, म्हणजे 1 मायनस ऑफ 2 इज मायनस ऑफ आय ना, 4 मायनस ऑफ 3 इज जे, 5 मायनस ऑफ 4 इज गाईज के. येस ऑर नो? हे असं बनतं पहा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए बी बार. मग हा जो डायरेक्शन रेशो आहे ना, हा इथे कॉपी करतोय मी, काय मायनस आय प्लस जे प्लस के. इथे मायनस ऑफ आय प्लस जे प्लस के. भलेही हा इक्वेशन आणि हा इक्वेशन या पॉईंटमुळे वेगवेगळे तुम्हाला तिथे दिसतील, बट ते अलग अलग इक्वेशन नाही येत. तुम्हाला हे समजायला लागेल की इक्वेशन ऑफ लाईन बेसिकली करत काय असतं. लाईनचं इक्वेशन काय करत असतं, म्हणजे काय टास्क परफॉर्म करत असतो तो, नाही का. लाईनचं इक्वेशन म्हणून लाईनवरतीच्या इन्फायनाईट पॉईंटचा इन्फॉर्मेशन देत असतो. इन्फायनाईट पॉईंटचा इन्फॉर्मेशन लाईनचं इक्वेशन देत असतो. आता मी काय म्हणतोय, समजा ना इथे लॅम्डाचा व्हॅल्यू जर का मी 0 टाकला तर हा पॉईंट म्हणजे हाच पॉईंट मिळेल ना आउटपुटमध्ये लाईनवरतीचा. पण या इक्वेशन मध्ये मुलांना लॅम्डाचा व्हॅल्यू जर का मी 0 टाकला तर मला आउटपुटमध्ये हा पॉईंट मिळेल की नाही. येस. या इक्वेशन मध्ये मुलांना मी लॅम्डाचा व्हॅल्यू जर का 1 टाकला समजा, तर मे बी मला हा पॉईंट मिळत असेल, मे बी. समजतं तुम्हाला? या इक्वेशन मध्ये मुलांना मी लॅम्डाच्या जागी जर का 1 टाकला तर कदाचित मला हा पॉईंट मिळेल. म्हणजे दोन्ही इक्वेशन बेसिकली पॉईंटच देतात लाईनवरतीचे, पण लॅम्डाच्या एका कोणत्या तरी पर्टिक्युलर व्हॅल्यूला हा एक वेगळा पॉईंट देतो, हा एक वेगळा पॉईंट देतो. बट लॅम्डाच्या जागी तुम्ही इन्फायनाईट पॉईंट ठेवू शकता. सो इन्फायनाईट व्हॅल्यू जर का टाकल्या लॅम्डाच्या, तर हा इक्वेशन बेसिकली या लाईनवरतीचे असे इन्फायनाईट सर्व पॉईंट्स देईल. इव्हन हा पण इक्वेशन इन्फायनाईट लॅम्डाच्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर इन्फायनाईट पॉईंट्स देणारच आहे. म्हणजे दोन्ही इक्वेशन इन्फायनाईट पॉईंट्स लाईनवरतीचे देतातच. दॅट मीन्स बोथ ऑफ दिस टू इक्वेशन्स आर इक्वेशन ऑफ लाईन. दिसतात फक्त वेगळे, बट दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. येस स्टुडंट्स. पहा आता या 2 पॉईंट मधून पास होणाऱ्या लाईनचा हा वेक्टर फॉर्म आहे. आपल्याला आता स्टडी करायचा आहे कार्टेशियन फॉर्म. कार्टेशियन फॉर्म काय असतं लाईनचा, x मायनस ऑफ x1 बाय a इज इक्वल टू y मायनस ऑफ y1 बाय b इज इक्वल टू z मायनस ऑफ z1 डिवाइड बाय c. आता पहा x1 y1 z1 म्हणजे पासिंग पॉईंट, कोणताही पासिंग पॉईंट ठेवा, काही हरकत नाहीये. पहा मी पहिला लिहितोय x मायनस ऑफ 2 डिवाइड बाय a इज इक्वल टू y मायनस ऑफ 3 डिवाइड बाय b इज इक्वल टू z मायनस ऑफ z1 डिवाइड बाय c. आता एबीसी म्हणजे काय, लाईनचे डायरेक्शन रेशो असतात जे की ऑलरेडी काढलेत आपण, -1 1 आणि 1. सो हा आपल्या लाईनचा इक्वेशन आहे. किंवा इथे 2 3 4च्या जागी हा जरी पॉईंट टाकला ना तुम्ही 1 4 आणि 5, तरी पण तो लाईनचा इक्वेशनच असणार आहे, याच लाईनचं इक्वेशन असणार आहे. दिसेल भलेही वेगळा, बट स्टील दॅट विल रिप्रेझेंट इक्वेशन ऑफ लाईन. येस गाईज. तर हे असं असतं पहा, म्हणजे जर का एखादं लाईन 2 पॉईंटमधून पास होत असेल ना, तर हे असं प्रोसेस आपल्याला फॉलो करून त्या लाईनचं इक्वेशन शोधायचं असतं. जाऊ मग मी पुढे. नाउ सी नेक्स्ट आर्टिकल काय पहा, आर्टिकल आहे इंटरसेक्शन ऑफ 2 लाईन्स. 2 लाईनचा मुलांना आपल्याला इथे इंटरसेक्शन शोधायचं आहे. इंटरसेक्शन आपण शोधतो इथे 2 लाईन्सचा. तर बघा रे आता काय करतोय. हा एक फर्स्ट लाईन आहे, हा एक सेकंड लाईन आहे. दोन्ही लाईनचे इक्वेशन मी इथे लिहितोय. काय म्हणतात पहा, फर्स्ट लाईनचं इक्वेशन काय रे पहा, x प्लस 1 डिवाइड बाय -10 इज इक्वल टू y प्लस 3 डिवाइड बाय -1 इज इक्वल टू z मायनस ऑफ 4 डिवाइड बाय 1. हा या लाईनचं इक्वेशन. आणि हा जो दुसरा लाईन आहे ना, दुसरा लाईन, तर दुसऱ्या लाईनचं इक्वेशन पहा, x प्लस 10 डिवाइड बाय -1 इज इक्वल टू y प्लस 1 डिवाइड बाय -3 इज इक्वल टू z मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 4. सो गाइस हा सेकंड लाईनचं इक्वेशन आहे. असं म्हणजे ठीक आहे, एक काम करूया आपण, याला इज इक्वल टू सम अदर कॉन्स्टंट काहीतरी बीटा म्हणतोय, आणि याला इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट म्हणजे समजा लॅम्डा म्हणतोय, बरोबर ना. हे इज इक्वल टू लॅम्डा बोलतो, त्याला इज इक्वल टू बीटा करतोय मी. म्हणलं ठीक आहे, चलो ओके. तर इथे बघा काय, मी इथे असं लिहू शकतो का, x प्लस 1 डिवाइड बाय -10 इज इक्वल टू लॅम्डा. ॲट द सेम टाइम y प्लस 3 डिवाइड बाय -1 इज इक्वल टू अगेन दिस लॅम्डा. ओके. त्याच्यानंतर z मायनस ऑफ 4 डिवाइड बाय 1 इज इक्वल टू लॅम्डा असं लिहितोय समजा. मग इथे x च्या जागी मी असं लिहू शकतो का, -10 लॅम्डा मायनस ऑफ 1, बरोबर. y च्या जागी मी असं लिहू शकतो का इथे, मायनस ऑफ लॅम्डा मायनस ऑफ 3 मायनस ऑफ लॅम्डा मायनस ऑफ 3. येस ऑर नो. z च्या जागी मुलांनो काय रे, लॅम्डा प्लस 4 ना, z च्या जागी मुलांनो लॅम्डा प्लस 4. येस ऑर नो. असं लिहू शकतो की नाही. तर हा जो आहे ना, हा या लाईनवरतीचा एक पॉईंट आहे. या लाईनवरतीचा हा एक बेसिकली पॉईंट आहे. कोणता पॉईंट माहित नाही आहे, कोणता तरी एक पॉईंट आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो. तसंच या लाईनवरतीचा आपण एक पॉईंट शोधायचा का. बघा काय, सेम हे इज इक्वल टू हे करा, म्हणजे तुम्हाला इथे x चा व्हॅल्यू ना मायनस ऑफ बीटा मायनस ऑफ 10 मिळणार आहे. ओके. हे इज इक्वल टू हे करा, म्हणजे तुम्हाला इथे y चा व्हॅल्यू मिळाला मायनस ऑफ 3 बीटा मायनस ऑफ 1 मिळणार आहे. हे इज इक्वल टू हे ज्यावेळेस तुम्ही कराल ना, तर z चा व्हॅल्यू मिळाला तुम्हाला 4 बीटा प्लस 1 असा मिळणार आहे. ओके. सो म्हणायचं काय मला माहिती का, की यार या लाईनवरतीचा हा एक पॉईंट आहे आणि त्या लाईनवरतीचा हा एक पॉईंट आहे.
बरोबर, कोणताही पॉईंट असू शकतो, कोणताही पॉईंट असू शकतो. नीट पहा, हा पॉईंट बेसिकली इथे पण असू शकतो, हा पॉईंट बेसिकली या लाईनवर इथला पॉईंट पण असू शकतो. जर का मी असं शोधलं समजा नाही का, अशी मी लॅम्बडा आणि अशी मी बीटाची व्हॅल्यू अशी शोधली समजा, की की दोन्ही पॉईंट जर का सेम आले, याचं मिनिंग काय, मी असा लॅम्बडा आणि असा बीटाचा कॉम्बिनेशन शोधला की तो पॉईंट आणि हा पॉईंट सेम आला, बरोबर, म्हणजे एकच पॉईंट त्या लाईनवरती पण आहे आणि एकच पॉईंट तोच पॉईंट या लाईनवरती पण आहे. हे असं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा दोन लाईन काय करतील, एकमेकांना इंटरसेक्ट करतील. तुमचं काम इतकंच आहे की असं कॉम्बिनेशन शोधा सो दॅट हे दोघे सेम येतील. आता ते दोघे सेम येण्यासाठी पहिले एक्स, याची एक्सची व्हॅल्यू आणि याची एक्सची व्हॅल्यू सेम आली पाहिजे की नाही. पहिली गोष्ट करा इक्वेट, या दोघांना मी इक्वेट करतो बघा काय, -10 लॅम्बडा -10 लॅम्बडा -1 इज इक्वल टू -ऑफ बीटा -10. ओके, मायनस बीटा इकडे आला प्लस बीटा, सो बीटा -10 लॅम्बडा इज इक्वल टू, हे तिकडे गेलं तर काय म्हणतं -9 बनला. म्हणजे ठीक आहे, चलो हा एक इक्वेशन झाला. याला आणि त्याला अगेन कम्पेअर करा, म्हणजे इथला बीटा इथला वाय कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट पण तुम्हाला सेमच बनवायचा आहे ना. म्हणजे -ऑफ लॅम्बडा -3 बरोबर ना, -λ-3 इट शुड बी इक्वल टू -ऑफ 3 बीटा -ऑफ 1. मग काय करा माहिती का, हा -3 बीटा इकडे आणून +3 बीटा करा, -ऑफ लॅम्बडा तर आहेच इथे आणि हा तिकडे गेला की +2 बनतो, तिकडे तो तिकडे गेला की काय बनतो मुलांना, +2 बनतो. यार असे इथे दोन इक्वेशन मला इथे दिसतात. मला असं वाटायला लागलं की याला जर का 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 30 9 × 3 20 27. समजलं तुम्हाला हे. आता या दोन इक्वेशनला जर का मी मायनस केलं समजा, बाय चान्स मायनस करतो मी इथे, पहिला इक्वेशन पहा 3 बीटा -ऑफ 30 लॅम्बडा इज इक्वल टू -27. दुसरा इक्वेशन काय रे, 3 बीटा -ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू 2. मायनस करतो इथे प्लस होतो, इथे मायनस, बरोबर, हे कॅन्सल. इथे बनतो -29 लॅम्बडा, इथे बनतो -29 कॅन्सल, लॅम्बडाचा व्हॅल्यू बनतो 1. यार लॅम्बडाचा व्हॅल्यू जर का इथे 1 टाकला मी तर बीटाचं पण व्हॅल्यू 1च येणार आहे, बरोबर. म्हणजे मी असा एक कॉम्बिनेशन शोधलाय लॅम्बडा आणि बीटाचा की या दोघांचे एक्स कोऑर्डिनेट कसेत सेम, या दोघांचे वाय कोऑर्डिनेट कसेत सेम. तुम्ही येणार कसे काय, अबे या दोघांचे एक्स कोऑर्डिनेट इक्वेट करून, या दोघांचे वाय कोऑर्डिनेट इक्वेट करूनच तर हे शोधलंय. म्हणजे दोघांचे एक्स आणि दोघांचे वाय कोऑर्डिनेट सेम आहेत. मग दोघांचे एक्स आणि दोघांचे वाय कोऑर्डिनेट सेम असतील, बरोबर, तर अशा कॉम्बिनेशन ऑफ लॅम्बडा आणि बीटाला खरंच ते दोघांचे झेड कोऑर्डिनेट पण सेम आहेत का हे बघायचं का. हे पहा, लॅम्बडा टाकतो मी इथे, झेड कोऑर्डिनेट किती बनतो, इथे 1 टाकलं तर 5 बनतो झेड कोऑर्डिनेट. बीटा टाकतो इथे, झेड कोऑर्डिनेट किती बनतो, 5 बनतो. यस, दोघे 5 बनले. दॅट मीन्स असा एक कॉम्बिनेशन आहे लॅम्बडा आणि बीटाचा की हा पॉईंट आणि हा पॉईंट सेम येतो. म्हणजे असा एक लॅम्बडा बीटाचा कॉम्बिनेशन आहे की या लाईनवरतीचा पॉईंट आणि या लाईनवरतीचा पॉईंट सेम येत आहेत, म्हणजे ते दोन लाईन्स इंटरसेक्ट करतात. आणि तुम्ही लॅम्बडाचा व्हॅल्यू जर का इथे टाकला ना, इथे टाका ना लॅम्बडाचा व्हॅल्यू, एक्सचा व्हॅल्यू येईल, वायचा व्हॅल्यू येईल, झेडचा व्हॅल्यू येईल. दॅट मीन्स तो इंटरसेक्शन पॉईंट मिळतो तुम्हाला इथे. तो इंटरसेक्शन पॉईंट मुलांना तुम्हाला इथे मिळतोय, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं. यस स्टुडंट्स, पहा जाऊ पुढे. तशी नेक्स्ट आर्टिकल काय म्हणताय पहा, अँगल बिटवीन टू लाईन्स गाईज. दोन लाईन मधला ना रे आपल्याला इथे अँगल शोधायचा आहे नाही का. सोप्पा आहे पहा फॉर्म्युला, याचं डेरिव्हेशन वगैरे तर काही सांगत नाही, डॉट प्रोडक्टचा बेसिकली कॉन्सेप्ट आहे. तर इथे डायरेक्टली मी फॉर्म्युला लिहिणार आहे. इक्वेशन ऑफ दिस लाईन बी x - ऑफ x1 डिवाइड बाय a1 इज इक्वल टू y - ऑफ y1 डिवाइड बाय b1 इज इक्वल टू z - ऑफ z1 डिवाइड बाय c1. मुलांना तो फर्स्ट लाईनचा इक्वेशन आहे आणि सेकंड लाईनचा इक्वेशन इज x - ऑफ x2 डिवाइड बाय a2 इज इक्वल टू y - ऑफ y2 डिवाइड बाय b2 इज इक्वल टू z - ऑफ z2 डिवाइड बाय c2. सो गाइज असे हे दोन लाईनचे हे असे इक्वेशन आहेत पहा इथं, बरोबर ना. आपण काय करूया माहिती का रे, कॉस थीटा फॉर्म्युला लिहितोय पहा, मी दोन लाईन मधला अँगलचा फॉर्म्युला लिहितोय मी इथे. ओके, काय असतो फॉर्म्युला सांगतो पहा. a1 a2 काय, a1 a2 प्लस b1 b2, ओके, b1 b2 प्लस c1 c2 डिवाइड बाय अंडर रूट मध्ये a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर, a1 स्क्वेअर b1 स्क्वेअर c1 स्क्वेअर अंडर रूट मध्ये a2 स्क्वेअर b2 स्क्वेअर c2 स्क्वेअर, a2 स्क्वेअर b2 स्क्वेअर c2 स्क्वेअर. समजलं का तुम्हाला हे. सो गाइस या दोन लाईन मधला जो अँगल असतो ना, अक्यूट अँगल थीटा कॉस थीटा. ओके, तर बेसिकली आता हा दोन लाईन मधला हा पण अँगल आहे, पण हा फॉर्म्युला अक्यूट अँगल देतो कारण की इथे मॉड करतो म्हणजे पॉझिटिव्ह मेंटेन राहतं. कॉस थीटा पॉझिटिव्ह मध्ये थीटा शुड बी अक्यूट नॉट ऑब्ट्यूज. So acute angle between these two lines is given by cos theta is equal to mod of a1 a2 b1 b2 c1 c2, a1 a2 b1 b2 c1 c2 divide by under root a1 square b1 square c1 square under root a2 square b2 square c2 square. Done. Okay. आता याच्यामध्ये परत दोन केसेस आहेत यार. समजा अँगल 90 असेल तर अँगल 90 cos 90 0 की नाही,
सो 0 इंटू एनिथिंग इट बिकम 0. म्हणजे यार हे 0 असलं पाहिजे. समजतं का? इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे पहा मुलांना, जर का अँगल बिटवीन देम 90 डिग्री असेल, म्हणजे इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर, इन दॅट केस a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2 हॅज टू बी 0. समजतं का? a1 a2 b1 b2 c1 c2 हे किती असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे. दोघांमधला अँगल जर का 0 डिग्री असेल ना रे, म्हणजे लाईन जर का पॅरलल असतील ना, मग अशा केसमध्ये ना डायरेक्शन रेशो प्रपोर्शनल असतात. म्हणजे a1/a2 इज इक्वल टू b1/b2 इज इक्वल टू c1/c2 हे असं असतं. इफ लाईन्स आर पॅरलल देन हे असं असतं. पहा काय सांगतो, हे लाईन्स आहेत ना दोन. समजा हा जो लाईन आहे हा 2i प्लस 3j प्लस 4k आहे समजा, आणि हा जो लाईन आहे ना तो 4i प्लस 6j प्लस 8k आहे समजा. पहा ना, हे डबल झाला डबल झाला डबल झाला, म्हणजे पॅरलल असतं. असं प्रपोर्शनल असलं पाहिजे. म्हणजे a1/a2 म्हणजे 2/4 1/2 बनतं. b1/b2 म्हणजे 3/6 अगेन 1/2 बनतं. c1/c2 म्हणजे 4/8 अगेन 1/2 बनतं. बरोबर, इक्वल आहे की नाही? a1/a2 b1/b2 c1/c2 इक्वल आहे. दॅट मीन्स लाईन्स आर पॅरलल. दॅट मीन्स लाईन्स आर पॅरलल. हा असा विषय पाहिजे. येस स्टुडंट्स, तर पहा हा आर्टिकल आपण केला आता अँगल बिटवीन टू लाईन्सचा, आणि त्याच्यामध्ये दोन केसेस पण पाहिलेले आहेत. पॅरलल लाईन असतील तर काय आणि परपेंडिक्युलर लाईन्स असतील तर काय. ओके, नाव सी नेक्स्ट आर्टिकल काय पहा, डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम अ लाईन. आपण काढतोय पॉईंटचा डिस्टन्स फ्रॉम अ लाईन. याच्या दोन मेथड्स आहेत. अरे याच्या दोन मेथड्स आहेत. एक तर मेथड आपण वेक्टरमध्ये शिकलोय खरं तर, नाही का? तरी सांगतोय पहा, से फॉर एक्झाम्पल, ओके, हा जो लाईन आहे ना, हा जो लाईन आहे, इक्वेशन ऑफ दिस लाईन बी से x मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू y मायनस ऑफ 2 डिवाइड बाय 3 इज इक्वल टू z मायनस ऑफ 4 डिवाइड बाय से फॉर एक्झाम्पल काहीतरी 4, असं काहीतरी यार लाईन आहे. इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, त्याला मी इथे बोलतोय लॅम्डा. सो गाईज, हा ना आपला लाईनचा इक्वेशन आहे, आणि इथे एक पॉईंट दिला त्यांनी. लेट दॅट पॉईंट बी 1, 2, 3. तो पॉईंट काय आहे माहिती का मुलांना? 1, 2, 3 असा एक पॉईंट आहे यार. आपल्याला करायचं हे आहे की या पॉईंटचा ना या लाईन पासूनचा डिस्टन्स शोधायचा. हा डिस्टन्स आपल्याला शोधायचा. आता जो पहिला मेथड मी एक्सप्लेन करतोय ना, त्या मेथडमध्ये हा पॉईंट पण निघत असतो. फूट ऑफ परपेंडिक्युलर बोलतो आपण. फूट ऑफ परपेंडिक्युलर पण निघत असतं. फर्स्ट मेथडमध्ये बोलतो बरं मी, फर्स्ट मेथडमध्ये. ओके, फूट ऑफ परपेंडिक्युलर पण आपण इथे शोधू शकतो फर्स्ट मेथडनी. तर काय फर्स्ट मेथड बघा, लक्ष द्या. आता मी काम करतो यार, या लाईनवरतीचा एक रॅन्डम पॉईंट मी शोधतोय. मी असं लिहू शकतो का, हे इज इक्वल टू हे कराल तर एक्सचा व्हॅल्यू काय रे 2 लॅम्डा प्लस 1, 2 लॅम्डा प्लस 1. वायचा व्हॅल्यू काय रे, हे इज इक्वल टू हे कराल 3 लॅम्डा प्लस 2, 3 लॅम्डा प्लस 2. झेडचा व्हॅल्यू काय बनेल रे, 4 लॅम्डा प्लस 4, 4 लॅम्डा प्लस 4. असं बनेल की नाही रे? येस स्टुडंट्स, समजतंय का तुम्हाला? हे गाईज, हा जो आहे ना हा रॅन्डम पॉईंट आहे या लाईनवरतीचा. कोणताही पॉईंट असू शकतो तो, कोणताही पॉईंट असू शकतो तो. भलेही हा पॉईंट असेल, हा असेल, हा असेल, हा असेल, हा असेल, कोणताही पॉईंट असू शकतो तो. लॅम्डाच्या इन्फायनाईट व्हॅल्यूज आहेत. इन्फायनाईट व्हॅल्यू जर का तुम्ही इथे टाकाल लॅम्डाच्या तर इन्फायनाईट पॉईंट्स मिळतील आपल्याला. पण नाही, आपल्याला हाच पॉईंट पाहिजे. मग जर तुमचं डिमांडच असं असेल की यार हाच पॉईंट पाहिजे, तर मी म्हणतो तुम्हाला की हाच पॉईंट मिळेल असा लॅम्डाचा व्हॅल्यू शोधा ना मग. बरोबर ना? मग काहीतरी कंडिशन आता तुम्हाला इथे इंट्रोड्यूस करायला लागेल. मी म्हणतो या पॉईंटला ए बोलतो, या पॉईंटला मी बी बोलतो. तुम्हाला समजतं का? हा जो लाईन आहे ना, या लाईनचा डायरेक्शन रेशो काय पहा, 2i प्लस 3j प्लस 4k. समजतं हे 2, 3, 4 हे लाईनचे डायरेक्शन रेशो असतात काय? म्हणलं ठीक आहे यार. तर हे जे दिसतं का तुम्हाला, बरोबर, या लाईनचा जो डायरेक्शन रेशो आहे, या लाईनचा डायरेक्शन रेशो आपण काढूया. मी तर म्हणतो कसा निघणार रे, ए बी बार कसा असतो? ए बी बार मीन्स बी बार मायनस ए बार असतो की नाही? म्हणजे हे मायनस आहे ना, म्हणजे 2 लॅम्डा प्लस 1 मायनस 1 इज गाईज 2 लॅम्डा आय. हे मायनस हे 3 लॅम्डा प्लस 2 मायनस 2 इज 3 लॅम्डा जे. 3 लॅम्डा जे हे मायनस आहे ना, म्हणजे 4 लॅम्डा प्लस 4 मायनस 3 इज 4 लॅम्डा प्लस 1 टाइम्स के. हे झेपलं का तुम्हाला? क्लिअर? या लाईनची मुलांना हे डायरेक्शन रेशो आहेत, बरोबर. आणि या लाईनचे डायरेक्शन रेशो तर आहेच आपल्याकडे. आपल्याला माहिती की हे दोन लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, आणि दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर तेव्हाच असतात जेव्हा a1 a2 b1 b2 c1 c2 0 असतील तेव्हा. आत्ताच केलं होतं ना लास्ट आर्टिकलमध्ये. करा हे दोघांचं प्रोडक्ट 4 लॅम्डा, या दोघांचं प्रोडक्ट गाईज 9 लॅम्डा, या दोघांचं प्रोडक्ट 16 लॅम्डा प्लस 4 ना, हॅज टू बी 0.
म्हणजे इथून ना हे पहा बरं किती बनतं, हे 29 लॅम्बडा बनतो, समथिंग 29 लॅम्बडा बनतो आणि हे 4 तिकडे जाऊन -4 बनतो. म्हणजे इथे ना तुम्हाला लॅम्बडाचा व्हॅल्यू निघतो यार. मग लॅम्बडाचा व्हॅल्यू जर का तुम्ही इथे टाकाल ना लॅम्बडाचा व्हॅल्यू, तो पॉईंट निघतो ना. मग यार आपण असा लॅम्बडाचा व्हॅल्यू शोधला आहे की हे आणि हे परपेंडिक्युलर झाले पाहिजे, म्हणजे हा फूट ऑफ परपेंडिक्युलर निघेल. टाका इथे लॅम्बडाचा व्हॅल्यू, हा पॉईंट निघेल. मग हा पॉईंट निघाल्यानंतर मुलांना या दोन पॉईंट मधला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स शोधू शकाल की नाही. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला हा पॉईंट माहिती, डिस्टन्स असं काढायचा यार, 100% काढू शकतो मग तुम्ही. येस ऑर नो. सो म्हणजे फूट ऑफ परपेंडिक्युलर पण निघतं, हा डिस्टन्स पण निघतो, आणखीन एक एक्स्ट्रा पॉईंट निघतं बघा या मेथडने. कोणता पॉईंट सांगतो माहिती का, हा पॉईंट निघतो. हा कधी कधी विचारू शकतात असं की या पॉईंटचा, या लाईनच्या अबाउट इमेज किंवा रिफ्लेक्शन हा पॉईंट असतो. समजतं ना. एक्झॅक्टली असं करायचं पहा. मग हा पॉईंट शोधा जर का कोणी तुम्हाला बोललं तर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. हा पॉईंट तुम्हाला माहिती आहे, दिस इज नोन, इवन दिस पॉईंट इज नोन. याला तुम्ही XYZ करा ना कन्सिडर, XYZ कन्सिडर करा तुम्ही त्याला. लेट अस ॲज्युम दॅट दिस पॉईंट बी से फॉर एक्झाम्पल 2, 4, 9 असं काहीतरी ॲज्युम करा 1-2 मिनिटासाठी. अरे हा तर मिड पॉईंट आहे ना रे, या दोघांचा मिड पॉईंट हा आहे ना. मग याच्या एक्स कोऑर्डिनेटला तुम्ही कसं लिहित असता, x1 + x2 ना, x1 + x2 बाय 2 असं असतं की नाही. सिमिलरली याच्या मिड पॉईंटच्या y कोऑर्डिनेटला काय लिहित असता तुम्ही, y1 + y2 बाय 2, बरोबर ना रे. सिमिलरली गाइज याच्या z कोऑर्डिनेटला काय लिहित असता तुम्ही, z1 दॅट इज z1 + z2 डिवाइड बाय 2 असं लिहिता की नाही, बरोबर. मग हा इथे मल्टिप्लाय करा म्हणजे x चा व्हॅल्यू निघेल, म्हणजे त्या पॉईंटचा व्हॅल्यू निघेल. हा इथे मल्टिप्लाय वगैरे करून मुलांना वायचा व्हॅल्यू निघेल. इव्हन इथे सिम्प्लिफाय कराल तर तुम्हाला झेडचा व्हॅल्यू निघेल. म्हणजे हा बेसिकली तुम्हाला पॉईंट निघेल. म्हणजे या पॉईंटचा, या लाईनच्या अबाउटचा रिफ्लेक्शन पण मुलांना निघतो आपल्याला. समजलं तुम्हाला हे. पहा जाऊ मग मी पुढे. तर पाहाल रे आता जो सेकंड मेथड होता ना रे, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम लाईन, म्हणजे पॉईंटचा लाईन पासूनचा जो डिस्टन्स शोधायचा ना आपल्याला, त्याचा आणखीन एक मेथड आहे. हे का लाईन ड्रॉ केली मी इथे मी तो पॉईंट लिहितो. लेट दॅट पॉईंट बी से A2 बार. हे बघा वेक्टर फॉर्म मध्ये करतोय, बरं नीट लक्षात, वेक्टर फॉर्म मध्ये करतोय. ओके. हा जो काही पॉईंट आहे ना, या पॉईंटचा बेसिकली या लाईन पासूनचा आपल्याला डिस्टन्स शोधायचा आहे. म्हणजे हा डिस्टन्स शोधायचा आपल्याला, हा वाला. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. आता लाईनचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे काय असतो, r बार = a बार + लॅम्बडा b बार. समजतं तुम्हाला. a बार म्हणजे पासिंग पॉईंट, त्याला मी इथे A1 लिहिलाय, कारण की एक A2 आहे आणि दुसऱ्याला मी A1 लिहिलं, किंवा A लिहिलं तरी याचा काही फरक पडत नाही. ओके. आता मला एक समजतं की या लाईनवरतीचा हा पासिंग पॉईंट आहे A1. मग लिहू का मी इथे A1 बार असेल ना, या लाईनवरतीचा कुठला तरी पासिंग पॉईंट दिला ना त्यांनी. हे समजलं का तुम्हाला. मला ठीक आहे यार चलो ओके. जर का मी हे काढलं तर याला मी A बोललो आणि याला मी B बोललो समजा, तर हे AB बार येणार आहे. AB बार आहे की नाही, तो समजतं की नाही तुम्हाला. हा AB बार आहे. जर का मी AB बार काढला तर AB बार इज गाइज A2 बार - A1 बार. हे समजतं का, पहा बरं. AB बार म्हणजे B बार - A बार असतो, बरं समजतं तुम्हाला. AB बार म्हणजे B बार - A बार असतो, म्हणजे A2 बार - A1 बार निघतो तो. यस ठीक आहे. काय करणार ते काढून, हा विषय. आता काय करायचं, मॅग्निट्यूड पण काढा हवं तर. समजा त्याचा मॅग्निट्यूड पण तुम्ही काढला म्हणजे याची लेंथ निघते ना, मी म्हणतो की हा अँगल थीटा आहे. मॉड AB याची लेंथ इंटू कॉस थीटा, म्हणजे हा सेगमेंट येईल. मॉड AB इंटू साइन थीटा कराल तर हा सेगमेंट येईल, जो की आपल्याला पाहिजे. तो डिस्टन्स असं पाहिजे. मग मी असं म्हणतोय की मॉड AB इंटू साइन थीटा, यार मला हे पाहिजे. दिस इज द रिक्वायर्ड डिस्टन्स. मी याला असं लिहिलं तर मॉड AB इंटू मॉड B इंटू साइन थीटा डिवाइड बाय मॉड B असं लिहिलं तर, म्हणजे मल्टिप्लाय डिवाइड बाय मॉड B केलं बरं मी इथे. म्हणजे दोघांना मॉड B ने डिवाइड केलं, मल्टिप्लाय डिवाइड केलं बेसिकली. तो म्हणणार का केलं असं, यार मॉड AB मॉड B साइन थीटा. बघा काय नीट पहा. मॉड AB म्हणजे हा वेक्टरचा मॅग्निट्यूड. मॉड B म्हणजे काय रे, अबे B म्हणजे तर हे डायरेक्शन रेशो असतं की नाही या लाईनचा. सो मॉड AB मॉड B इंटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम. यार एक वेक्टर दुसरा वेक्टर दोघांमधला साइन ऑफ अँगल मीन्स दोघांचा क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड असतो ना रे हा. मग मला असं समजायला लागलं अरे हे तर AB क्रॉस B चा मॅग्निट्यूड आहे डिवाइड बाय B चा मॅग्निट्यूड. अँड व्हॉट इज AB तर माहिती यार. AB तुम्ही वेक्टर काढू शकता की नाही. काय रे, A2 - A1 क्रॉस B बार होल डिवाइड बाय B बारचा मॅग्निट्यूड. सो गाइस हा आपला इथे आन्सर असेल.
पहा तो पॉईंट माहिती, हा पॉईंट माहिती, पॉईंट न देता तुम्हाला डिस्टन्स काढा बोलतील का लाईन पॉईंटचा लाईन पासून? पॉईंट तर द्यायला लागेल ना त्यांना. 2i + 3j + 4k असेल असं काहीतरी. समजलं तुम्हाला? हे पॉईंट तर द्यायला लागेल. लाईनचा पण पासिंग पॉईंट द्यायला लागेल. तुम्ही मला लाईनचा पासिंग पॉईंट नाही दिला तर आपण लाईनचं इक्वेशन दिलं म्हणजे लाईन डिफाईन झाली तरच मग त्या पॉईंटचा डिस्टन्स काढाल ना. आता लाईनच्या इक्वेशनमध्ये पासिंग पॉईंट बाय डिफॉल्ट असला पाहिजे. समजतं तुम्हाला? हे म्हणजे हा वेक्टर तुम्ही काढू शकता असं म्हणायचं मला. हा वेक्टर काढू शकता. क्रॉस डायरेक्शन रेशो पण माहितीच असतं. यांच्या क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड करायचा डिवाइड बाय त्या बीचा पण मॅग्निट्यूड करायचा आणि मग बघायचं कॅल्क्युलेशन करून जो येतो तो असतो मुलांनो हा डिस्टन्स. तो हा डिस्टन्स असतो, डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट फ्रॉम दिस लाईन. येस, पुढे जातोय पहा मी. काय विषय आता इथे? स्क्यू लाईन्स. बघा काय स्क्यू लाईन काय विषय. या दोन लाईन्स आहेत, दोन लाईन्स आहेत. पॅरलल लाईन्स आहेत का? नाही, बिलकुल नाही आहे. एका प्लेन मधल्या लाईन आहेत का? म्हणजे इंटरसेक्ट होतात का लाईन? कुठे नाही. हे बा दूर दूर आहेत, दूर दूर आहेत. पॅरलल पण नाहीत, वेगवेगळ्या डायरेक्शन मधल्या लाईन्स आहेत. बरं, हे थोडंसं अँगल बिंगल चेंज करून दाखवतो मी. अशा लाईन्स इथे. सो हे पॅरलल पण नाही आहेत आणि हे मुलांना इंटरसेक्ट पण नाही होतं. अशा लाईनला आपण स्क्यू लाईन्स बोलतो. पहा ना, काहीतरी डिस्टन्स आहे दोघांमध्ये. मग अशा लाईन मधला ना डिस्टन्स आपल्याला इथे शोधायचा आहे. तर याचा बेसिकली डिस्कशन किंवा तो डिस्टन्स फॉर्म्युला कसा आला हे डिटेलमध्ये थेरोटिकल लेक्चरमध्ये मी एक्सप्लेन केलेलंच आहे. सो आता वन शॉटमध्ये मी फक्त इथे फॉर्म्युला सांगतो बरं तुम्हाला. यार हे दोन लाईन्स आहेत आपल्याकडे. लेट इक्वेशन ऑफ दिस लाईन बी से फॉर एक्झाम्पल x minus of x1 by a1 bar is a1, y minus of y1 by b1 is equal to z minus of z1 divided by c1. मुलांनो हे या लाईनचं इक्वेशन आहे. हे दुसरा लाईन जो आहे ना तो x minus of x2 by a2 is equal to y minus of y2 by b2 is equal to z minus of z2 by c2. तो मुलांना दुसऱ्या लाईनचं इक्वेशन आहे. फर्स्ट लाईनचं इक्वेशन, सेकंड लाईनचं इक्वेशन. आणि आपल्याला शोधायचं आहे या दोन लाईन मधला डिस्टन्स. शॉर्टेस्ट डिस्टन्स बोलतो बरं आपण त्याला. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. ओके. या दोन लाईनचा मुलांना, या दोन लाईन मधला आपल्याला हा डिस्टन्स शोधायचा. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. जस्ट एक 2 मिनिटासाठी असं विचार करा की या दोघांमधला डिस्टन्स जर का 0 आला तर या दोघांमध्ये डिस्टन्स आहे काहीतरी कमी झाला, कमी झाला, कमी झाला. डिस्टन्स जर का 0 आला तर याचा अर्थ काय की दोन लाईन्स कशा आहेत? इंटरसेक्टिंग आहेत. इफ डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स इट बिकम्स 0, दॅट मीन्स लाईन्स आर इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे समजून घ्यायचं की लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत. फॉर्म्युला काय असतो बघा, लिहून देतो मी इथे. ओके, मार्करचा कलर चेंज करतो जरा इथे. डिस्टन्स बिटवीन गाईज स्क्यू लाईन्स इट इज गिवन बाय, काय करायचं असं जरा नीट बघा. काय खूप जास्त सोपं आहे. ओके, सॉरी हे खाली करायचं होतं असं. ओके, तर पहा काय असतं, काय करायचं सांगतो. एकदम सिंपल. पासिंग पॉईंटचे डिफरन्स करायचे. म्हणजे x2 minus of x1, x2 minus of x1, y2 minus of y1, y2 minus of y1, z2 minus of z1, z2 minus of z1. हे समजलं का रे? इथे बेसिकली हे 3 नंबर काय अरेंज करायचे समजलं का तुम्हाला? त्याच्यानंतर याचे डायरेक्शन रेशो a1 b1 c1, याचे डायरेक्शन रेशो a2 b2 c2. फर्स्ट रो मध्ये व्हॅल्यूज आहेत सर्व. सेकंड रो मध्ये पण डायरेक्शन रेशो म्हणजे काहीतरी व्हॅल्यूज आहेत. थर्ड रो मध्ये पण मुलांना डायरेक्शन रेशो आहेत म्हणजे व्हॅल्यूज आहेत. याचा डिटर्मिनंट तुम्हाला येईल का शोधता? डिटर्मिनंटच काढायचा ना रे बाबा त्याचा. काय उघड आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय करायचं माहिती का? IJK लिहायचं. त्याच्यानंतर हे जे दोन रोज आहेत ना तसेच ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचे. a1 b1 c1, a2 b2 c2. तुम्हाला समजतं का? हे IJK आल्यामुळे हा जो बनतो ना हा वेक्टर बनतोय, वेक्टर. मग तो जो कोणता वेक्टर येईल त्याचा आपल्याला काय करायचंय? मॅग्निट्यूड करायचं. समजा बाय चान्स हा सॉल्व्ह केल्यानंतर 2i + 3j + 4k जर का आला तर त्याचा आपल्याला ऍक्च्युअली मॅग्निट्यूड करायचं आहे मुलांना. म्हणजे काय? √2² 4, 3² 9 आणि हे 4² 16. करा कॅल्क्युलेशन. √29 बनतं बहुतेक ते, नाही का? म्हणजे हा जो वेक्टर येतोय ना त्या वेक्टरचा आपल्याला इथे मॅग्निट्यूड करायचा आहे. बरोबर? हे मॅग्निट्यूड येतं वेक्टरचा, त्याच्याने डिवाइड करायचं आहे. आणि वरती तर काय वेक्टर वगैरे येण्याचा प्रश्नच नाही. तिन्ही बेसिकली रो मध्ये नंबर्स आहेत. सो त्या डिटर्मिनंटचा व्हॅल्यू शोधायचा फक्त. सो हा असतो मुलांना डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. समजलं का तुम्हाला? हे या दोन लाईन मधला हा डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. सिंपल. दोन लाईन मधल्या डिस्टन्सचा मुलांना हा फॉर्म्युला आपण इथे डिस्कस करतोय. येस. समजा जर का न्यूमरेटर 0 असेल, ओके, किंवा आता जसं मी बोललो डिस्टन्स बिटवीन दिस टू स्क्यू लाईन्स 0 म्हणजे लाईन्स इंटरसेक्ट होत आहेत. या डिस्टन्स बिटवीन देम 0 याचा अर्थ काय? हे न्यूमरेटर 0 झाला पाहिजे.
0 डिवाइड बाय एनिथिंग इट बिकम 0, बरोबर ना. सो इफ लाईन्स आर इंटरसेक्टिंग गाईज, हा जो आहे ना हा वरचा पार्ट तो 0 असला पाहिजे, हे समजून घ्या. ही पण एक गोष्ट क्लिअर करून ठेवूया आपण की तो वरचा पार्ट 0 झाला म्हणजे समजून घ्यायचं की लाईन्स इंटरसेक्ट होतात, मग इंटरसेक्शन पॉईंट पण निघू शकतो, बरोबर. अदरवाईज तुम्हाला हे समजत असेल या अशा केसमध्ये इंटरसेक्शन पॉईंटच निघणार नाहीये. अशा केसमध्ये इंटरसेक्शन पॉईंट निघायचा स्कोप बिलकुल पण नाहीये. येस ऑर नो. सो हा झाला पॉईंट स्क्यू लाईनचा. आता याच्यानंतर पहा काय रे, डिस्टन्स बिटवीन काय पॅरलल लाईन्स. घ्या हे 2 लाईन्स ड्रॉ करतोय मी इथे, पॅरलल लाईन्स आहेत पहा. दोन्ही लाईनचे इक्वेशन लिहितोय बरं मी इथे. ओके, लेट इक्वेशन ऑफ दिस लाईन बी आर बार इज इक्वल टू a2 बार प्लस लॅम्डा बी बार. या लाईनचं इक्वेशन आर बार इज इक्वल टू गाईज a1 बार प्लस समथिंग कोणता तरी अदर कॉन्स्टंट इंटू बी बार. समजलं का तुम्हाला? दोन्ही लाईनचे इक्वेशन लिहिलेत. इथे पण बी बार, इथे पण बी बार. का? कारण की दोघांचे डायरेक्शन रेशो सेम आहेत, बिकॉज ते पॅरलल आहेत, बरोबर. मी म्हणणार ओके. मी काय म्हणतोय, या 2 लाईन मधला डिस्टन्स शोधायचा आहे. या लाईनचं इक्वेशन दिलाय म्हणजे मुलांना त्या लाईनचा पासिंग पॉईंट पण तर दिलाय ना a2 बार. हे बघा या लाईनचं इक्वेशन दिलाय म्हणजे या पण लाईनचा पासिंग पॉईंट a1 बार दिलाच आहे ना, बरोबर. आता मी असं डोकं लावतोय की अरे या लाईनला तुम्ही विसरून जा, बरं लाईनला तुम्ही विसरून जा रे, विसरून जा लाईनला. या पॉईंटचाच या लाईन पासूनचा डिस्टन्स शोधा ना. कशाला लाईन मधला डिस्टन्स शोधताय? पॉईंटचाच लाईन पासूनचा डिस्टन्स शोधा. बिकॉज लाईन जर का पॅरलल असतील ना तर पॉईंटचा लाईन पासूनचा डिस्टन्स म्हणजेच बेसिकली 2 लाईन मधला डिस्टन्स येणार. आणि पॉईंटचा लाईन पासूनचा डिस्टन्स हे ऑलरेडी आपण शोधलेलं आहे, हो की नाही, बरोबर. कसं केलं होतं आठवतं का? आपण हा वेक्टर काढला होता बहुतेक, बरोबर ना. मग त्याला आपण a2 मायनस ऑफ a1 बार बोललेलं, असंच काहीतरी होतं ना. क्रॉस या वेक्टर किंवा या वेक्टरचा डायरेक्शन रेशो केलेला, त्याचा मॅग्निट्यूड केलेला, होल डिवाइड बाय त्याच डायरेक्शन रेशोचा मॅग्निट्यूडने डिवाइड केलं होतं आपण, आठवतं ना. हे असंच केलं होतं ना आपण. याच्या आधीचाच आर्टिकल होता बहुतेक तो, नाही का. तर हे असं करायचं असतं पहा. a2 मायनस ऑफ a1 बार म्हणजे हा वेक्टर काढायचा, हा वेक्टर क्रॉस याचा डायरेक्शन रेशो, तो जो वेक्टर आहे तर दोघांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा, त्याचा मॅग्निट्यूड काढायचा, होल डिवाइड बाय त्याच्याच डायरेक्शन रेशो, त्याच वेक्टरचा बेसिकली मॅग्निट्यूड काढायचा. यस स्टुडंट्स, हा आर्टिकल आहे पहा डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्सचा. यस स्टुडंट्स, सो हा होता पहा मुलांनो लाईनचा सेक्शन, बरोबर. तर या सेशनमध्ये मी फक्त लाईन तुम्हाला इथे रिवाइज करून दिलेला आहे. आता नेक्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला प्लेन रिवाइज करून देईन आणि त्याच्यानंतर आपल्याला लेवल 1 आणि लेवल 2 चे MCQ सॉल्व्ह करायचे. आय होप तुम्हाला हे जे काही आत्ताचं एक्सप्लेनेशन आहे लाईनचं मिळालेलं आहे एक्सप्लेनेशन ते व्यवस्थित समजले स्टुडंट्स. सो सेशन मी इथे मुलांना क्लोज करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.